ओके ठीक आहे बाळांनो, काल आपण एक्सरसाइज 1.1 मधला क्वेश्चन नंबर 2 जो आहे त्यातले सगळे 18चे 18 एक्झाम्पल सॉल्व्ह केले. आज क्वेश्चन नंबर 3 स्टार्ट करूया आपण. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3. Differentiate the following with respect to x. Differentiate the following with respect to x. त्यातलं फर्स्ट एक्झाम्पल, x square plus 4x plus 1 bracket raised to 3 plus x cube minus 5x minus 2 bracket raised to 4. Okay, solution. करावर स्टार्ट. एका बेंचवर एक वाजता रे, बेंचच्या मधोमध पाहिजे तुम्ही. ओके ठीक आहे. सोल्युशन, लेट y is equals to x square plus 4x plus 1 bracket raised to 3 plus x cube minus 5x minus 2 bracket raised to 4. Differentiate with respect to x. सर्वात पहिले y चा डेरिव्हेटिव्ह dy by dx इज इक्वल टू, पुढे मात्र डेरिव्हेटिव्ह ऑफ, पुढे डेरिव्हेटिव्ह कोणाचा घ्यायचा? डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 4x प्लस 1 ब्रॅकेट क्यूब प्लस एक्स क्यूब मायनस 5x मायनस 2 ब्रॅकेट रेस्ट टू 4. आता मला एक पाहून घ्या, ही फर्स्ट टर्म ही सेकंड टर्म, दोन टर्म्स काय आहे? ऍडिशन, आणि डेरिव्हेटिव्ह सेपरेट ओव्हर ऍडिशन. मग हा डेरिव्हेटिव्ह दोन्ही ब्रॅकेटला आपण सेपरेट करून देणार, बरोबर आहे. मग डेरिव्हेटिव्ह जर सेपरेट केला तर काय भेटणार इथे? dy by dx is equals to ddx of x square plus 4x plus 1 bracket raised to 3 plus ddx of x cube minus 5x minus 2 bracket raised to 4. ओके, आता मला इथे बघा, जर हे पहिला डेरिव्हेटिव्ह तुम्ही चेक करायला गेले तर हे जे आहे हे इनर फंक्शन, बरोबर आहे, आणि आउटरला कोण आहे? पॉवर 3. म्हणजे हा जर एफ ऑफ एक्स घेतला त्याला एन म्हटलं तर डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स रेस टू एन. सेम फॉर्मॅट पुढे पण होतोय. हे इनर फंक्शन आणि पॉवर 4 ही आउटर फंक्शन. मग आउटर फंक्शनला पॉवर फंक्शन आलंय. पॉवर फंक्शन डेरिव्हेटिव्ह कसं घेतो आपण? जो एक्झिस्टिंग पॉवर आहे तो मल्टिप्लायला घ्यायचा, त्या ब्रॅकेटचा पॉवर 1 ने कमी करायचा, आणि नंतर परत त्या ब्रॅकेटचा काय घ्यायचा? पुढे डेरिव्हेटिव्ह. मग तो फॉर्म्युला पहिले मी लिहितो. वी हॅव, कोणता फॉर्म्युला वापरायचा मला इथे? डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स रेस टू एन. काय फॉर्म्युला आहे?
जो एक्झिस्टिंग पॉवर आहे ब्रॅकेटचा तो मल्टिप्लायला घ्या, घेतला. ब्रॅकेटचा पॉवर 1 ने कमी करा, केला. नंतर त्या ब्रॅकेटचा म्हणजे आपण एक परत डेरिव्हेटिव्ह घ्या, डेरिव्हेटिव्ह होईल एफ डॅश ऑफ. ओके, आता हा फॉर्म्युला दोन्ही ठिकाणी वापरायचा. देअरफोर dy बाय डी. आता जास्त गोंधळ होऊ नये याकरता दोन टर्म आहे ना, मी दोन टर्म मध्ये दोन सेपरेट स्टेप घेतो. म्हणजे पहिल्या ओळीमध्ये पहिल्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह, दुसऱ्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह. पहिल्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह काय येईल, पॉवरला किती आहे 3, या मल्टिप्लायला ब्रॅकेट याचा पॉवर 1 ने रिड्यूस करा, म्हणजे 3 होता, आता किती होईल 2 इंटू त्या ब्रॅकेटचा डेरिव्हेटिव्ह इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ x² + 4x + 1. हा झाला पहिल्या पार्टचा डेरिव्हेटिव्ह प्लस दुसऱ्या पार्टचा डेरिव्हेटिव्ह प्लस. हा दुसऱ्या ब्रॅकेटचा पॉवर किती रे बाळांनो, बोला 4. काय करायचं, तो 4 मल्टिप्लायला घ्यायचा, घेतला. ब्रॅकेटचा पॉवर 1 ने कमी करायचा, रिड्यूस करायचा पॉवर. 4 होता, 1 ने रिड्यूस केला, किती होईल 5, 3. ठीक आहे. इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ, आता डेरिव्हेटिव्ह पुढे घ्यायचा कोणाचा, त्या ब्रॅकेटचा, म्हणजे कोणाचा x³ - 5x - 2. अडचण बोला बरं. हे लक्षात घ्या, कोणत्याही ब्रॅकेटला जर पॉवर मध्ये नंबर असेल तर डेरिव्हेटिव्ह येताना काय करणार तुम्ही, फंक्शनच्या पॉवरला नंबर आहे तो नंबर मल्टिप्लायला घ्यायचा आहे, फंक्शनचा पॉवर 1 ने कमी करायचा, त्या फंक्शनचा परत पुढे डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. हा फॉर्म्युला वाटतं खूप वेळा वापरलेला आहे. ओके, आता बाळांनो इथे पाहून घ्या, हा जो काय डेरिव्हेटिव्ह हा याचा पण आहे, याचा पण आहे आणि याचा पण सेम फॉर्मॅटिव्ह. पण हा डेरिव्हेटिव्ह मध्ये ऍडिशन सबट्रॅक्शन आहे, ऍडिशन सबट्रॅक्शनला डेरिव्हेटिव्ह सेपरेट होणार. मग ठीक आहे, पहिल्या टर्मचा सिम्प्लिफाय आलाय, मग त्यांचा डोक्याला लोड नाही घ्यायचा. dy बाय dx 3 × x² + 4x + 1 ब्रॅकेट स्क्वेअर इंटू, इथे मी स्क्वेअर ब्रॅकेट टाकतो, इंटू x² चा डेरिव्हेटिव्ह डायरेक्ट घेतात, x² डेरिव्हेटिव्ह 2x प्लस 4 ॲज इट इज, x चा डेरिव्हेटिव्ह 1 प्लस 1 चा डेरिव्हेटिव्ह. अडचण बोला बरं. मी डेरिव्हेटिव्ह सेपरेट न करता सिंपल डायरेक्ट फंक्शन होते ना, मग डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घेतला, x² डेरिव्हेटिव्ह 2x प्लस 4 चा स्क्वेअर तसाच राहिला इंटू a चा डेरिव्हेटिव्ह झाला 1 आणि ह्या 1 चा डेरिव्हेटिव्ह इथे काहीच नाही, x नाहीच आहे, डेरिव्हेटिव्ह किती झाला 0. ओके, सेम फॉर्मॅट खालची नेक्स्ट टर्म सॉल्व्ह करा, प्लस 4 × x³ - 5x - 2 ब्रॅकेट रेस टू 3 इंटू, हा x³ चा डेरिव्हेटिव्ह 3x² मायनस 5 × x, त्याच्यामध्ये 5 काय स्केलर आहे, इंटू x चा डेरिव्हेटिव्ह 1 आणि मायनस 2 हा पूर्ण कॉन्स्टंट आहे, डेरिव्हेटिव्ह 2 चा किती होईल 0. अडचण बोला बरं. इथपर्यंत जो समज आहे, जे पहिल्यापासून एक गोष्ट करताय त्यांना तिथे हा जो समज असेल. अजून सिम्प्लिफाय करून घेऊ फक्त. देअरफॉर dy बाय dx इज इक्वल टू 3 × x² + 4x + 1 ब्रॅकेट रेस टू 2 इंटू
हा आहे 2x प्लस 4 प्लस 4 इंटू एक्स क्यूब माइनस 5x माइनस 2 ब्रॅकेट रेस टू 3 इंटू 3x स्क्वेअर माइनस 5. ओके, एखादा म्हटलं सर डेरिव्हेटिव्ह काढून झाला पास, नाही सोडवायचं पुढे काहीच, मला चालेल, आउट ऑफ आन्सर चालते. पण आता इथे पहा, इथे 2 कॉमन निघू शकतो ना यात ना, मग 2 कॉमन करायचा. देअरफॉर dy बाय dx इज इक्वल टू 3 इंटू एक्स स्क्वेअर प्लस 4x प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर इंटू, या ब्रॅकेट मधून जर 2 कॉमन काढला तर इथे शिल्लक राहणार आहे x प्लस 2 प्लस 4 इंटू एक्स क्यूब माइनस 5x माइनस 2 ब्रॅकेट क्यूब इंटू, इथे काहीच कॉमन निघत नाही, मग तो ब्रॅकेट असा राहिला 3x स्क्वेअर मायनस 5. आणि शेवटी मला तुम्हाला वाटत टर्म रिअरेंज करायचं तर करा, नाही तर डायरेक्टली फक्त 2 ने इथं मल्टिप्लाय करा. म्हणजे पहिले छोट्या ब्रॅकेटला आहे नंतर मोठ्या ब्रॅकेटला आहे, असं वाटलं करावं तर करा, नाही वाटलं तर बाळांनो हेच तुमचं फायनल आन्सर येऊन जाईल. dy बाय dx इज इक्वल टू 2 इंटू 3 की झाला 6 एक्स स्क्वेअर प्लस 4x प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर इंटू एक्स प्लस 2 प्लस 4 इंटू एक्स क्यूब माइनस 5x माइनस 2 इंटू 3x स्क्वेअर माइनस 5. हा, आता काय म्हटलं सर, हे छोटा ब्रॅकेट मी पहिले लिहिणार, मोठा ब्रॅकेट नंतर लिहिणार, मल्टिप्लिकेशन कसं आहे करा, काय फरक पडत नाही. ओके, हे आहे बघा तुमचं फायनल आन्सर. स्क्रीनशॉट घ्यायचा आहे. ओके, सिंपल एक्झाम्पल होतं. मला वाटतं ह्या टाईप मधलं सिंगल ब्रॅकेटच्या असं एक्झाम्पलच आहे. आपण जेव्हा फॉर्म्युला घेतला होता या ट्रिस्टियनचा, तर मला वाटतं असेच फॉर्म्युले घेतले होते आपण, असेच एक्झाम्पल घेतले होते. म्हणजे सिंगल होते, इथे 2 ब्रॅकेट मिक्स करून दिले. समजला उद्योग? अरे उद्योग समजलाय? ठीक आहे. आता थोडेसे गणमन करणारे एक्झाम्पल सुरू होतील. एक्झाम्पल नंबर 2. एक्झाम्पल नंबर 2, सेकंड एक्झाम्पल घ्यायचंय. 1 प्लस 4x ब्रॅकेट रेस टू 5 इंटू 3 प्लस x माइनस x स्क्वेअर ब्रॅकेट रेस टू 8. ओके, सोल्यूशन. लेट y इज इक्वल टू दोन चार स्टेप अगदी पटापट लिहा प्रत्येकाने, स्टार्टिंगच्या 2-3 स्टेप बदलत नाहीये. लेट y इज इक्वल टू डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x, मग dy बाय dx इज इक्वल टू d dx ऑफ फंक्शन लिहायचं पूर्ण, आणि तिथं आला का थांबून घ्यायचं. पण तिथपर्यंत या करता लिहायचंय का त्यानंतर मी ज्या स्टेप समजून सांगणार आहे त्याकरता तुमचं लक्ष पूर्ण बोर्डकडे पाहिजे. ओके, सोल्यूशन. लेट y इज इक्वल टू 1 प्लस 4x ब्रॅकेट रेस टू 5 इंटू 3 प्लस x माइनस x स्क्वेअर ब्रॅकेट रेस टू 8.
डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग y चा डेरिव्हेटिव्ह dy by dx is equals to d dx of 1 plus 4x bracket raised to 5 into 3 plus x minus x square bracket raised to 8. ओके, या स्टेप पर सगळे आले असते. बरोबर आहे. अरे आले सगळे या स्टेप पर्यंत. हा, आता तुम्ही त्या स्टेप पर्यंत आले असं का नसो, नोटबुक बंद करायची, पेन बंद करून नोटबुक मध्ये असेल, कोणाचं लक्ष तिकडे जाणार ना, सहज लक्ष बोर्ड कडे. आता मला समजून घ्या. आता बरं का, इथे मला डेरिव्हेटिव्ह त्याचा घ्यायचा आहे. तुम्हाला डेरिव्हेटिव्ह मध्ये प्रॉब्लेम काय येतो? डेरिव्हेटिव्ह असेल, इंटिग्रेशन असेल, यांच्यामध्ये प्रॉब्लेम काय येतो? याचं कारण आहे का तुमची बेसिक कन्सेप्टच क्लिअर नसते. डेरिव्हेटिव्ह कसा ऑपरेट करायचा याचे तुमचे जे रूल्स ते रूल्सच तुमचे क्लिअर नसतात. बघा मला सांगा, हा डेरिव्हेटिव्ह आहे, डेरिव्हेटिव्ह मला 2 ब्रॅकेटचा घ्यायचा आहे. म्हणजे हे पहिला ब्रॅकेट आहे, हा दुसरा ब्रॅकेट आहे. या दोघांच्या मध्ये काय आहे? मल्टिप्लिकेशन. मी तुम्हाला डेरिव्हेटिव्ह रूल सांगितलं होतं. पहिला रूल, डेरिव्हेटिव्ह सेपरेट ओव्हर ऍडिशन. दुसरा रूल, डेरिव्हेटिव्ह सेपरेट ओव्हर सबट्रॅक्शन. तिसरा रूल, डेरिव्हेटिव्ह सेपरेट ओव्हर मल्टिप्लिकेशन नाही. म्हणजे मल्टिप्लिकेशनला तुम्ही डेरिव्हेटिव्ह डायरेक्ट सेपरेट करू शकत नाही. मग तुम्हाला जर 2 फंक्शनचं मल्टिप्लिकेशन आलं, म्हणजे जर मी पहिल्याला u म्हटलं आणि दुसऱ्याला v म्हटलं असतं, तर डेरिव्हेटिव्ह ऑफ u इंटू v म्हणजे कोणता रूल वापरायचा आहे? प्रॉडक्ट रूल. कोणता वापरायचा आहे? प्रॉडक्ट रूल. मग प्रॉडक्ट रूल कसा वापरतात? प्रॉडक्ट रूल कसा वापरायचा? बरोबर का? सिंपल आहे. प्रॉडक्ट रूल वापरण्याची पद्धत पाहून घ्या. dy बाय डी इज इक्वल टू, मी ज्या वारंवार रिझनिंग देतो ना, या रिझनिंग तुम्ही एक्झामला लिहिलं नाही तर घालता, पण त्या रिझनिंग या करता असतात की तुम्ही नोटबुक मध्ये काय लिहिलं हे तुम्हाला स्टडी करताना समजलं पाहिजे. ओके, 2 फंक्शनचं मल्टिप्लिकेशन असेल तर डेरिव्हेटिव्ह सेपरेट होत नाही. मग काय करायचं? मग वापरायचा प्रॉडक्ट रूल. प्रॉडक्ट रूल कसा वापरायचा? फर्स्ट फंक्शन, हे तुमचं फर्स्ट फंक्शन आहे आणि हे तुमचं सेकंड फंक्शन. बरोबर आहे. तुम्ही 11चा स्टडी केला नाही आणि क्लास लावले नाही, प्रॉडक्ट रूल तुम्ही झालाच नाही. आता काय होतंय? 2 फंक्शनचं मल्टिप्लिकेशन आहे. मल्टिप्लिकेशन जर असेल तर फर्स्ट फंक्शन ऍज इट इज ठेवायचं. अडचण काही? डेरिव्हेटिव्ह घ्यायचा डी डीएक्स ऑफ सेकंड फंक्शन. फर्स्ट फंक्शन ऍज इट इज, डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन प्लस, आता उलट करायचं. आता सेकंड फंक्शन ऍज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह कोणाचा घ्यायला लागेल? फर्स्ट फंक्शनचा. डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन. फर्स्ट फंक्शन ऍज इट इज, डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन, नंतर प्लस सेकंड फंक्शन ऍज इट इज, डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन. याला काय म्हणतात बाबांनो? सिन्स युजिंग प्रॉडक्ट रूल. युजिंग प्रॉडक्ट रूल. हा, आता ज्यांना प्रॉडक्ट रूल आठवत नसतील त्यांनी वरती समासात प्रॉडक्ट रूल लिहायचा आहे. प्रॉडक्ट रूल काय बा? डी डीएक्स ऑफ यू इंटू व्ही. यू इंटू व्ही हे 2 फंक्शन आहे. बरोबर आहे. यू आणि व्ही हे दोन्ही काय आहे? फंक्शन आहे. कोणाचे? ऑफ व्हेरिएबल एक्स. तर अशा वेळेस काय करायचं? यू मध्ये पण एक्स आणि व्ही मध्ये पण एक्स आहे. मल्टिप्लिकेशनला डेरिव्हेटिव्ह सेपरेट होणार नाही. मग फर्स्ट फंक्शन ऍज इट इज,
डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन प्लस सेकंड फंक्शन ऍज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन. याप्रमाणे बाळांनो तो प्रॉडक्ट रूल लिहिला जातो. मग ज्यांना प्रॉडक्ट रूल आठवत नसेल त्यांनी वर समासात जर लिहिलं ना की प्रॉडक्ट रूल हा लिहून ठेवायचा समासामध्ये, लिहून ठेवा प्रत्येकाने समासामध्ये वरती प्रॉडक्ट रूल, प्रत्येकाने वरती समासामध्ये प्रॉडक्ट रूल लिहायचा आहे. याचा प्रूफ 11th ला होता बाळांनो. थेरमचा प्रूफ पण होता, याचे एक्झाम्पल सुद्धा होते. हा आता कंसात तुमची 11th कशी झाली, तुम्ही कशी केली, याच्यावर खूप काही गोष्टी डिपेंड करतात. ओके ठीक आहे, प्रॉडक्ट रूल लिहिला वरती समासामध्ये. ओके आता खाली ही स्टेप लिहायची आणि प्रॉडक्ट रूल अप्लाय करायला सुरुवात करायची, कारण आपलं टार्गेट फिक्स झाला डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचं. देअरफॉर dy बाय dx इज इक्वल टू 1 प्लस 4x ब्रॅकेट रेस टू 5 इंटू, आता इथे होतं स्क्वेअर ब्रॅकेट. आता डेरिव्हेटिव्ह घ्यायचा कोणाचा आहे, या टर्मचा. दिसते प्रत्येकाला ती टर्म. ओके याच्यामध्ये हे इनर फंक्शन आहे, पॉवरचा एक आउटर फंक्शन आहे. पॉवरला नंबर आला, फंक्शनच्या पॉवरला नंबर आला, डेरिव्हेटिव्ह कसा घ्यायचा, पॉवर मल्टिप्लायला घ्यायची, घेतली त्या ब्रॅकेटची पॉवर 1 ने रिड्यूस करून द्यायची, मग 8 चा 7 झाला, बरोबर आहे. आणि इंटू डेरिव्हेटिव्ह कोणाचा घ्यायचा, अरे कोणाचा घ्यायचा, त्या आतल्या ब्रॅकेटचा, म्हणजे कोणाचा 3 प्लस एक्स मायनस एक्स स्क्वेअरचा. अडचण बोला बरं, अडचण. ओके नेक्स्ट प्लस, आता बाबांनो काही अतिशहाणे किंवा घाई करणारे ज्यांना काय माहित नाही काय पुढे जायचं, एक टर्म लिहिली डायरेक्ट नेक्स्ट, सेकंड टर्म डायरेक्ट गायब. का, अरे डेरिव्हेटिव्ह दिसतं ना 0 प्लस 1 मायनस 2x, मग ती लिहायची लय घाई. बाबांनो मॅथ हे शांत डोक्याने सॉल्व्ह करायचं प्रकारे सगळं. घाई केली वाटो झालं. त्यामुळे सेकंड स्टेप व्यवस्थित लिहा. पहिले 3 प्लस एक्स मायनस एक्स स्क्वेअर ब्रॅकेट रेस टू 8 इंटू, आता बाळांनो परत तुम्हाला या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे, बरोबर आहे. सौरभ काय आलं इथे, परत पॉवरला फंक्शन आलं का, मग इनर फंक्शन कोणतं आहे 1 प्लस 4x तो ब्रॅकेट, आणि पॉवरला किती 5. कसं घेणार डेरिव्हेटिव्ह, तर 5 घ्यायचा मल्टिप्लायला, ब्रॅकेटचा पॉवर 1 ने कमी करून द्यायचा, 1 प्लस 4x रेस टू 4 इंटू, आता डेरिव्हेटिव्ह घ्यायचा कोणाचा, इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 प्लस 4x. ओके इथे मी कोणता फॉर्म्युला वापरला, एफ ऑफ एक्स रेस टू एन चा. ओके मग रिझनिंग मध्ये तो फॉर्म्युला लिहा. सिन्स डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स रेस टू एन इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. आता हळूहळू मी फॉर्म्युले क्वेश्चन मार्क मध्ये लिहायला सुरुवात करेल,
आणि जर कोणाकडे क्वेश्चन मार्क सापडला त्याच्या कानाखाली क्वेश्चन मार्क मी ठेवून, मला तो फॉर्म्युला कंपल्सरी लिहिलेला पाहिजे. तो फॉर्म्युला मी क्वेश्चन मार्कामध्ये देतो की आतापर्यंत मी फॉर्म्युले लिहित होतो, बरोबर आहे. तुमचे फॉर्म्युले इथे लिहून लिहून पाठ झाले, पण एक घाण सवय लागली वरती पाहून लिहायची. आता तो फॉर्म्युला तुम्ही आठवायचा, लिहिण्याचा प्रयत्न करायचा. चुकला तर मागे उचलून पाहायचं. प्रत्येकाने कंपल्सरी फॉर्म्युला लिहायचे, तुमचे फॉर्म्युलेच क्लिअर होऊन जातील. करा सिम्प्लिफाय आता पुढे. देअरफॉर dy by dx is equals to पहिली टर्म 1 plus 4x bracket raised to 5 into हा डेरिव्हेटिव्ह into 8 into मैं ब्रॅकेट ओपन करतोय 3 plus x minus x square bracket raised to 7 into आता बाळांनो इकडे पाहून घ्या. हा जो काही डेरिव्हेटिव्ह आहे, दिसतो हा डेरिव्हेटिव्ह इथं हा ब्रॅकेटचा डेरिव्हेटिव्ह, ब्रॅकेटमध्ये ऍडिशन आहे सबट्रॅक्शन. मग हा डेरिव्हेटिव्ह प्रत्येकाला सेपरेट होऊ शकतो, बरोबर आहे. मग जर प्रत्येकाला सेपरेट केला, सर्वात पहिले 3 चा डेरिव्हेटिव्ह 0 प्लस एक्स चा डेरिव्हेटिव्ह 1 मायनस एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x. आता पहा डेरिव्हेटिव्ह इतके वापरले की हळूहळू ते बारीक डेरिव्हेटिव्हचं पाठच झाले फार जवळ, बरोबर आहे. तर त्याची जेवढी प्रॅक्टिस करशाल तेवढे सोपं. ओके. प्लस प्लस एक्स मायनस एक्स स्क्वेअर ब्रॅकेट रेस टू 8 into 5 into 1 plus 4x bracket raised to 4 into मुद्दाम आता मी ज्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह घेतोय ना त्याला स्क्वेअर ब्रॅकेट देत चाललो, बरोबर आहे. आता सवय ठेवायची का जनरली डेरिव्हेटिव्ह देतात त्याला स्क्वेअर ब्रॅकेट द्या, म्हणजे राऊंड ब्रॅकेटवाल्या टर्म्स या आपल्या ऍज इज ठेवलेल्या टर्म्स असतात आणि स्क्वेअर ब्रॅकेटवाल्या टर्म्स या डेरिव्हेटिव्ह घेतलेल्या टर्म्स असतात, म्हणजे तुमच्या पण लक्षात राहून जातं. ओके. पण आता हा जो काही डेरिव्हेटिव्ह हा याचा पण आहे याचा पण, मग जर सेपरेट केला तर 1 चा डेरिव्हेटिव्ह 1 मध्ये काहीच नाही, एक्स आहे 0 प्लस 4x इथे जो 4 आला तो 4 काय आहे स्केलर मल्टिपल आहे इंटू एक्स चा डेरिव्हेटिव्ह. ओके. अडचण बोला बरं. ओके. देअरफॉर dy by dx इज इक्वल टू, आता घेऊ थोडं अरेंज करून लगेच हेच अरेंज करून. ओके. सर्वात पहिले हा 8 जो आहे हा मी पुढे लिहितो 8 into 1 plus 4x bracket raised to 5 into 3 plus x minus x square bracket raised to 7 into 1 minus 2x. अडचण बोला बरं. ओके. प्लस या टर्म मध्ये हा जो 5 आहे तो नंबर तर फक्त पुढे घेतो 5 इंटू बघा हे सुद्धा किती येईल रे 4 0 प्लस 4 इंटू 1 4 मग इंटू 4 इंटू 3 प्लस एक्स मायनस एक्स स्क्वेअर ब्रॅकेट रेस टू 8 इंटू 1 प्लस 4 एक्स ब्रॅकेट रेस टू 4. अडचण बोला. आता म्हटलं सर बास झाले का म्हटलं सर बा डोक्यात शॉर्ट एवढा डोक्यात शॉर्ट लागलाय बरा डोकं वजीर पडलंय. 4 इंटू 5 20 लिहा विषय क्लोज करून द्या, बरोबर आहे. पण आता बा आमचे 2 टर्म आहे बरोबर का. ही फर्स्ट टर्म ही सेकंड टर्म. तुम्हाला इथं काही ब्रॅकेट सारखे दिसत आहेत पा म्हणजे 1 प्लस 4x इथे पण आहे इथे पण आहे पण इथं पॉवर 5 आहे म्हणजे पहिल्या टर्म मध्ये हा ब्रॅकेट किती आला आहे
5 वेळेस चाललाय. दुसऱ्या टर्म मध्ये हा ब्रॅकेट किती चाललाय 4 वेळेस चाललाय. मग जिथे 4 वेळेस आहेच ना रे. मग आता मी इथे काय करतो बा सेम हा दुसरा ब्रॅकेट इथे 7 टाइम्स आलाय, इथे 8 टाइम्स आलाय. मग आता मी असं करतो फक्त therefore dy by d इज इक्वल टू सर्वात पहिला ब्रॅकेट कोणता 1 प्लस 4x. इथे पॉवर 5 आहे म्हणजे 5 वेळेस आहे, इथे पॉवर 4 आहे म्हणजे 4 वेळेस आहे. बरोबर आहे. मग आता किती कॉमन निघल 4 वेळेस आहे तो कॉमन निघल म्हणजे रेस टू 4 मी काढला कॉमन. बरोबर आहे. ओके म्हणजे इथले 5 मधले 4 गेले, एक ब्रॅकेट शिल्लक राहिला. ओके नंतर हा ब्रॅकेट 7 वेळेस इथे 8 वेळेस किती कॉमन निघतील 7 टाइम्स म्हणजे 3 प्लस एक्स मायनस एक्स स्क्वेअर ब्रॅकेट रेस टू 7. एवढं मटेरियल काढलं मी कॉमन. पहिल्या टर्म मध्ये काय शिल्लक राहील पहिल्या टर्म मध्ये शिल्लक राहिला हा 8. हे 5 होते ब्रॅकेट त्यातले 4 ब्रॅकेट तर बाहेर गेले, मग एक ब्रॅकेट शिल्लक राहिला 1 प्लस 4x. हा 7 टाइम्स पूर्ण बाहेर गेलाय म्हणजे याचा विषय राहिला का नाही. इंटू 1 मायनस 2. अडचण बोला बरं. प्लस 20 8 टाइम्स होता 7 टाइम्स तर बाहेर गेलेला आहे मग इथे उरला 1 3 प्लस एक्स मायनस एक्स स्क्वेअर पुढचा 4 टाइम्स तो ब्रॅकेट तर बाहेर गेलेला आहे. अडचण झालं इतर सिम्प्लिफाय. मग आता बाळांनो आपला हा जो ब्रॅकेट आला हा सॉल्व्ह करायचा आहे. सर्वात पहिले या 2 ब्रॅकेटचं घ्यावं लागेल मल्टिप्लिकेशन. मग या 1 ने या दोघांना मल्टिप्लाय करा, नंतर या 4x या दोघांना मल्टिप्लाय करा आणि आलेल्या प्रत्येक टर्मला 8 ने मल्टिप्लाय करू. म्हटलं तर 8 नंतर मल्टिप्लाय करू आपण. सर्वात पहिले 2 ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन घ्या. एरो करून ठेवले त्याप्रमाणे मल्टिप्लिकेशन घ्यायचंय. therefore dy by d is equal to 1 plus 4x bracket raised to 4 into 3 plus x minus x square bracket raised to 7 into 8. तो बिचारा एक आहे असंच का अजून आपल्याला काही त्रास दिलेला नाहीये फक्त बिचारा. ओके हे मल्टिप्लाय करा. तर पहिले 1 ने मी दोघांना मल्टिप्लाय करतो. 1 into 8 1 into 1 1 1 into minus 2x minus 2x नंतर 4x into 1 plus 4x into minus 2x plus minus minus 4 into 2 8 x into x x square. इकडे असं करायचं प्लस 20 ने लोक सगळ्यांना मल्टिप्लाय करून ठेव. इथे दोघांची ऍडिशन सबट्रॅक्शन करून घ्या आणि नंतर आलेल्या टर्मला ह्या 8 ने मल्टिप्लाय करा. ही टर्म किती होऊन जाईल पूर्ण मायनस 2x प्लस 4x प्लस 2x. बरोबर आहे. म्हणजे हा झाला 2x ते पण प्लस आणि मग त्याला 8 ने मल्टिप्लाय करायचं आहे. प्लस 20 into 3 60 प्लस 60x minus 60x square. Okay, therefore, sorry, 20. बरोबर आहे. ओके आता therefore dy by d is equals to 1 plus 4x bracket raised to 4 into 3 plus x minus x square bracket raised to 7 into bracket 8 into 1 8. इथे प्लस 2x उरला ना हा मायनस 2x प्लस 4x झाला 2x 2x into 8 16x प्लस सॉरी मायनस 8x square into 8 64x square आणि खालची टर्म काय आहे प्लस 60 प्लस 20x
-20x². आता स्क्वेअर टर्मचे ऍडिशन वेगळ्या करून घ्या, म्हणजे तुम्हाला dy/d काय भेटणार आहे? 1 + 4x ब्रॅकेट रेस टू 4 इंटू 3 + x - x² ब्रॅकेट रेस टू 7 इंटू, ओके, 60 + 8 68 प्लस 60 + 20 16 + 20 30 मायनस 64 + 20 84x². यातनं किती कॉमन निघू शकतात? फोर कॉमन निघतील यातनं. 4 जर कॉमन काढले ते पुढे घेतले तर फायनल आन्सर dy/dx = 4 × 1 + 4x ब्रॅकेट रेस टू 4 इंटू 3 + x - x² ब्रॅकेट रेस टू 7 इंटू, याचा तुम्ही 4 कॉमन काढला 4 1 आणि हे आलं बघा तुमचं फायनल आन्सर. इथं सिम्प्लिफिकेशन आपण जास्त केलंय. तुम्ही ह्या स्टेपला जरी थांबले असते ना तरी चाललं असतं, पण आपण सिम्प्लिफिकेशन याकरता केलं की हे सिम्प्लिफिकेशन बघा तुम्हाला कळणं खूप गरजेचं आहे. म्हणजे जेईला ज्यावेळेस तुमचे आन्सर येतात ना ते कधीच तुम्हाला डायरेक्ट आन्सर नाही देते. म्हणजे फॉर्म्युला वापरला ना आन्सर आलं ते आन्सर काहीच नाही. जेईच्या ऑप्शन मध्ये 100% गणमन करू त्यांनी तुम्हाला असं सिम्प्लिफाय करून दिलं आन्सर असतं. आणि तुम्ही चेक करता की ओके इथं आपल्या आन्सर मध्ये 8 होता, 20 होता, खाली तो याचा 4 आलाय. तसं पाहता हे आन्सर आणि हे आन्सर पूर्ण वेळ वाटतंय बा, बरोबर ना? पण दोन्ही इक्वल आहे. मग जर जेईला जर हा क्वेश्चन मला द्यायला ठरला तर मला माहिती का तुम्ही ओरली हा फॉर्म्युला वापरून इथपर्यंत देऊ शकता. म्हणजे याचा आन्सर ओरली जरी काढलं तरी एवढं. भरपूर जर वेळेस प्रॅक्टिस केली तर डेरिव्हेटिव्हच्या भरपूर स्टेप्स आपण स्किप करतो आणि डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह इथपर्यंत येऊ शकतो तुमचा इझी 2 स्टेप मध्ये. तुम्ही जर ह्या स्टेप पर्यंत आले ते तुम्हाला ही स्टेप त्याला आधी तुम्ही 2 स्टेप मध्ये सॉल्व्ह करणार आहे. मग जेईला बघा 4 मार्क्स एक्झाम्पल, मग तुम्हाला 2 स्टेप मधल्या आन्सरला 4 मार्क्स मिळणार आहे का? नाही. ते हेच एक्झाम्पल मग हे आन्सर इथे हे आन्सर आणि मग आपण शोध बसतो हे आन्सर कुठे कुठे सापडत. मग अंदाजे परत गोळा मारून गेला होता. त्याच्यानंतर त्यानं तुम्हाला ह्या स्टेप पर्यंत यायचं. समजलं काय म्हणतो ते? ओके, स्क्रीनशॉट घ्यायचा आहे. आता एक्झाम्पलची लेंथ हळूहळू थोडीशी मोठी व्हायला लागेल. अजूनही आपण छोटे एक्झाम्पलच पाहतो. वाक्य लक्षात घ्या, अजूनही छोटे एक्झाम्पल पाहतो. हे माझ्या कम्पॅरेटिव्हली खूप छोटं एक्झाम्पल आहे अजून या चॅप्टर मध्ये. आणि ही एक्झाम्पल कसे येणार आहे का एवढा जो पार्ट आहे तो 2 वेळा पुसायला लागतो. एवढं एकच एक्झाम्पल असतं म्हणजे 3 वेळा एवढं भरतं. असे एक्झाम्पल तुमच्याकडे अजून. आणि ते मोठे एक्झाम्पल, हे अजून छोटं एक्झाम्पल आहे. एकदा पुसून डबल लिहिलं मीडियम एक्झाम्पल, 2दा पुसल्या गेलं एकच आन्सर, आणि 3 वेळा लिहिलं गेलं समजून घ्यायचं मोठं एक्झाम. म्हणजे हे एक्झाम्पलची लायकी 2 ते 3 मार्क्स, जास्त नाही. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 3. एक्झाम्पल नंबर 3. हे तुमचं 10th मॅथमॅटिक्स नाहीये. x अपॉन अंडर रूट
7 minus 3x. तोंड पाहत नका बस, नाही तर असंच एखाद्याचं डस्ट तोंडावर बस. ऍटलीस्ट डेरिव्हेटिव्हचा आता आन्सर मध्ये 3-4 ओळीत आपण इझिली लिहू शकतो. हा, मग त्याच्या पुढे काय करायचं हा ती स्टेप आल्यानंतरचा प्रश्न असतो. तुम्हाला ते 10वीला कोणतरी सांगितलं ना मूर्खांनी की पहिले अख्खा आन्सर आपल्या डोक्यात इमॅजिन करून घ्यायचं आणि मग पेजवर उतरवायचं. बावटपणा, मॅथ्स मध्ये कधीही पुढचा विचार होत नाही, फक्त एका स्टेप विचार होतो. ओनली वन सिंगल स्टेप. तुम्हाला फक्त सिंगल स्टेप जायचे आहे. पूर्ण आन्सर लिहायचंच नाही तुम्हाला. ऍट टाइम कोणी पूर्ण आन्सर लिहितं का? एका वेळी डायरेक्ट वन स्टेप डायरेक्ट पूर्ण आन्सर नाही. तुम्हाला सिंगल स्टेप जाईल. थोडासा लेट सिंपल उत्तर याला वाय म्हणणं गरजेचं आहे, कारण की डेरिव्हेटिव्ह 2 साईड पाहिजे. ओके, घेतलं डेरिव्हेटिव्ह 2 साईड. हा, पुढे काय करायचं, याचं काय घ्यायचंय डेरिव्हेटिव्ह. मग डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, हे क्वेश्चन मध्ये दिलेलं. ओके, मग वायचा डेरिव्हेटिव्ह dy by dx is equals to ddx of x upon under root 7 minus 3. ओके, मला सांगा इथपर्यंत काय अडचण होती का? नाही. आता इथं मेन प्रॉब्लेम झाला. इथे बरोबर का, न्यूमरेटर हा न्यूमरेटर आहे, हा डिनॉमिनेटर आहे. मला सांगा न्यूमरेटर हे एक्सचं फंक्शन आहे का? म्हणजे न्यूमरेटर मध्ये एक्स आहे का? एक्सच आहे, बरोबर आहे. डिनॉमिनेटर मध्ये आहे. मग न्यूमरेटर इज द फंक्शन ऑफ एक्स, ऑल्सो डिनॉमिनेटर इज फंक्शन ऑफ एक्स. दोन्ही एक्सचे फंक्शन आहे, बरोबर आहे. म्हणजे इथं आपल्याला u अपॉन व्ही, u इज फंक्शन ऑफ एक्स अँड v इज ऑल्सो फंक्शन ऑफ एक्स. नीट चेक करत जायचं. जर काही वेळेस तो 1 असतो आणि आपण u अपॉन व्ही वापरत बसतो, आन्सर चुकत नाही पण गोंधळ जास्त होतो. हे डोक्यात ठेवा, न्यूमरेटरला एक्स आहे, डिनॉमिनेटरला एक्स आहे. मग आता मला इथं 2 फंक्शनची डिव्हिजन आली. डिव्हिजनला डेरिव्हेटिव्ह सेपरेट होतो का? मग काय वापरायचं? कोशंट रूल. माझी तर मी कोशंट रूल यूज करतो. कोशंट रूल काय आहे का बरं का? कोशंट रूल मध्ये गणना करायची. सर्वात पहिले डिनॉमिनेटर आहे. मग डिनॉमिनेटर कोणता आहे? अंडर रूट 7 minus 3 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ न्यूमरेटर. न्यूमरेटरला कोण आहे? एक्स. सर्वात पहिले न्यूमरेटरचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. जर ऑर्डर चेंज झाली तर आन्सर चुकतं डायरेक्टली. मायनस आता न्यूमरेटर आहे तिथे इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर अंडर रूट 7 minus 3 अपॉन डिनॉमिनेटर स्क्वेअर. हा आहे काय? कोशंट रूल. सिन्स युजिंग कोशंट रूल. ओके, कोशंट रूल आठवत नाहीये? वर समासामध्ये लिहा कोशंट रूल. काय असं समजून घ्या. इकडे बघा, डेरिव्हेटिव्ह ऑफ u अपॉन व्ही. काय करायचं? सर्वात पहिले डिनॉमिनेटर म्हणजे v ऍज इट इज, डेरिव्हेटिव्ह ऑफ न्यूमरेटर मायनस नंतर न्यूमरेटर ऍज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर
अपॉन डिनॉमिनेटर स्क्वेअर. हा आहे बाळांनो क्वोशंट रूल. ज्यांना आठवत नसेल त्यांनी वरती समासामध्ये लिहून ठेवायचा, कारण की नोटबुक तुम्ही समासासह घेतलेली आहे. समास तुमच्या हिंट्स आणि नोट्स साठी दिला असतो. नोटबुक मध्ये एवढी चांगली जागा कशाला व्यर्थ वाढणार. म्हणजे तुम्हाला त्या पेज वरती तुम्ही काय गणमान केली ना ती शॉर्ट मध्ये वरती लिहायची असते. मग इथे वापरला क्वोशंट रूल. बरोबर आहे. मग लिहिला ना क्वोशंट रूल, घ्या डेरिव्हेटिव्ह. स्टेप लिहिली मी, करा सिम्प्लिफिकेशन. हे लक्षात घ्या बाळांनो. तुम्हाला काही लोक गैरसमज डोक्यात भरून देतील का तुम्ही पेपर फर्स्टचा अभ्यास करा आणि 12thला पेपर फर्स्ट वर मार्क्स पाडा. बोर्ड एक्झामला पेपर फर्स्ट वर मार्क्स पडतात, सीईटीला नाही पडत. सीईटीला सांगितल्याप्रमाणे 50 मध्ये जवळजवळ 30 ते 35 क्वेश्चन हे पेपर सेकंड वर येतात आणि लेटले 15 ते 20 क्वेश्चनच फक्त पेपर फर्स्ट वर असतात. मार्क्स नाही पडतील. पेपर फर्स्ट माझ्या मते पेपर सेकंड पेक्षा अवघड आहे, कारण तिथे लिहायचं खूप असतं. इथे खूप कमी रायटिंग असते. आता आपण रिजनिंग वगैरे लिहितोय ना, पण आपली रायटिंग मोठी वाटू राहिली. बरोबर आहे. हेच रिजनिंगच्या स्टेप्स कट केला तर 3-3, 4 वेळेचे आन्सर येत आहेत फक्त. मग तुम्ही एक्झामला तेवढे जरी लिहिले तरी चालतात. ओके, घेतला डेरिव्हेटिव्ह. therefore dy by dx इज इक्वल टू, सर्वात पहिले हा अंडर रूट 7 - 3x ऍज इट इज इंटू x चा डेरिव्हेटिव्ह किती होईल रे? 1. मुद्दाम याला स्क्वेअर ब्रॅकेट देतो. तुम्ही लक्षात येईल, राऊंड ब्रॅकेट म्हणजे ऍज इट इज ठेवली टर्म आणि स्क्वेअर ब्रॅकेट म्हणजे डेरिव्हेटिव्ह घेतलेली टर्म. मायनस हा x इंटू हा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा बघा. सांगा काय उद्योग करावा लागेल? हा 1/2 रूट म्हणजे काय? तर हे इनर फंक्शन आहे ना, आउटर फंक्शनला रूट आहे. रूटचा डेरिव्हेटिव्ह काय असतो? 1/2 रूट. रूट मधलं मटेरियल ऍडजस्ट ठेवायचं. मग रूट मध्ये काय काय आहे? 7 - 3x इंटू त्या आतल्या फंक्शनचा परत काय घ्यायचा? डेरिव्हेटिव्ह ऑफ 7 - 3 अपॉन बाजूला स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल. बरोबर आहे. म्हणजे उरला काय फक्त 7 - 3. त्याला ब्रॅकेट राहू द्या. ओके, सिन्स कोणता फॉर्म्युला वापरला? डेरिव्हेटिव्ह ऑफ अंडर रूट एफ ऑफ एक्स. फॉर्म्युला तुम्ही लिहायचं. ओके, therefore dy by dx इज इक्वल टू, पहिल्या टर्म मध्ये उरला अंडर रूट 7 - 3x मायनस सेकंड टर्म मध्ये इथे मी x लगेच मल्टिप्लाय करू शकतो. x अपॉन 2 इंटू अंडर रूट 7 - 3x इंटू हा इथे लक्षात घ्या, इथे 2 टर्म सबट्रॅक्शन आहे. हा जो काही डेरिव्हेटिव्ह आहे हा या दोघांनाही सेपरेट होईल. सेपरेट केला 7 डेरिव्हेटिव्ह
0 मायनस 3x चा डेरिव्हेटिव्ह 3 into 1 अपॉन डिनॉमिनेटर 7 minus 3x. अडचण बोला. अरे अडचण. ओके, आता नीट लक्षात घ्या इकडे बा. ही व्हॅल्यू किती होईल रे? -3. आता हा इकडे घेतला तर हा मायनस मायनस प्लस होऊन जाईल आणि वरती काय येईल? 3. म्हणजे मला डेरिव्हेटिव्ह काय भेटतोय? dy/dx इज इक्वल टू अंडर रूट 7 minus 3x. हा -3 मायनस मायनस प्लस 3 पुढे घेतला अपॉन 2 into अंडर रूट 7 minus 3x अपॉन 7 minus 3. बारनो मॅथ मध्ये डबल डेकर बस चालवड. एकावर एक 3 चालणार नाही. झाला का इथं उद्योग? मग मला इथे काय करावं लागेल? क्रॉस मल्टिप्लिकेशन. मग मी असं करतो, हा जो काही डिनॉमिनेटर आहे याला क्रॉस मल्टिप्लाय करून देतो, कारण की अपॉन ला 1 आहे ना. मग अपॉन ला 1 ने मल्टिप्लाय फरक पडणार नाही. म्हणजे इथे काय येणार आहे? √7 minus 3x into 2 into अंडर रूट 7 minus 3x प्लस 3x अपॉन याचा डिनॉमिनेटर झाला 2 into अंडर रूट 7 minus 3x. क्रॉस मल्टिप्लिकेशन मुळे डिनॉमिनेटर कॉमन झाला अपॉन तो 7 minus 3x ऍज इट इज. अडचण बोला बरं. ओके, आता बघा ही टर्म जी आहे हा डिनॉमिनेटर आहे, हा पण डिनॉमिनेटर आहे. डिनॉमिनेटर खाली होऊन जाईल आणि इथे वरती 7 minus 3x 7 minus 3x रूट मध्ये यांचं मल्टिप्लिकेशन आहे. जर एक स्टेप वाढवली तर ती अशी होईल 2 into अंडर रूट 7 minus 3x ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 3x अपॉन 2 into अंडर रूट 7 minus 3x इंटू ब्रॅकेट. आता रूट इथे संपवा आहे तर रूट गावावर काढतात तुम्ही. वर्डला काढाय शेवटपर्यंत ओढतात. 7 minus 3x. अडचण इथे स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट काय होणार बाळांनो? कॅन्सल. म्हणजे उरलंय ते ब्रॅकेट आहे, त्या ब्रॅकेटला 2 ने मल्टिप्लाय होऊन जाईल ना. मग 2 ने लगेच मल्टिप्लाय करून द्या दोघांना. म्हणजे इथे काय भेटणार आहे मला? 14 minus 6x plus 3x upon 2 into under root 7 minus 3x into 7 minus 3. आता फक्त या दोन टर्मची सबट्रॅक्शन होईल. -6x plus 3x. Therefore, final answer 14 minus 3x upon 2 into under root 7 minus 3x into 7 minus 3. आता एखादा असा पण करू शकतो इकडे बरोबर का? रूट म्हणजे पॉवरचा हाफ. इथे काही नाही म्हणजे पॉवरला 1 आहे. 1 plus हाफ. शुद्ध मराठीत 1 अधिक अर्धा दीड. दीड म्हणजे 3/2. म्हणजे याचा आन्सर हे लिहिलं तरी व्हॅलिड आहे, किंवा जर तुम्ही याचा आन्सर चेंज करून आता लिहिलं therefore dy/dx is equal to 14 minus 3x upon 2 into bracket 7 minus 3x bracket raised to 3/2. त्या 2 ने 14 ला डिवाइड नका करू, पण सबट्रॅक्शन वर. तरी काय फरक नाही पडत. 2 ने मल्टिप्लाय जरी केलं तरी काय फरक पडत नाही. त्याचं म्हणणं असं की हा रूट तसाच ठेवला आणि हा 2 ने या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करून मल्टिप्लाय ना तर करायचं नका करू, तशी काय फरक पडत नाही. दोन्हीपैकी कोणताही आन्सर लिहा, पूर्ण मार्क्स मिळेल. इथे वाटत तुम्ही एक रिझनिंग देऊन ठेवू शकताय. √x into x is equal to x raised to 3/2. √x into x is equal to x raised to 3/2. ओके, स्क्रीनशॉट घ्यायचा आहे.
मला 3 एक्झाम्पल आले. चौथं एक्झाम्पल बुक उचका, बुक वर झटका. त्या बुकमध्ये 4th एक्झाम्पल लिहिलंय. त्या 4th एक्झाम्पलला तुम्ही होमवर्कला डोकं लावायचं. सुटलं तर ठीक, नाही सुटलं तर मी आई सोडून द्यायला. ओके. फिजिक्सचं लेक्चर आहे, लगेच फिजिक्सच्या लेक्चरला ऍड व्हायचं.